दरम्यान भाजपनं आगामी लोकसभा निवडणुकीसाठी महाविजय 2024 ही मोहीम हाती घेतली आहे आणि मिशन 45 ची घोषणा करताच भाजपनं लोकसभा निवडणुकीमध्ये मैदान मारण्यासाठी आता चांगलीच कंबर कसली आहे। भाजपच्या टार्गेटवर ठाणे, शिवसेना भाजपमध्ये ठाण्यावरून चुंपणार, भाजपच्या चालीनं शिवसेनेच्या गोटात अस्वस्थता। ठाणे लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी शिवसेनेनं बैठकांचा धडाका लावलेला असतानाच दुसरीकडे भाजपने ठाणे लोकसभा मतदारसंघाचा जनसहभागातून जाहीरनामा तयार करण्यास सुरुवात करून या मतदारसंघावर एक प्रकारे दावाच केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे। भाजपकडून लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी तयार करण्यात येणाऱ्या जाहीरनामा पोर्टलचं उद्घाटन करण्यात आलंय। या ऑनलाईन पोर्टलच्या माध्यमातून ठाणे लोकसभा मतदारसंघात येणाऱ्या ठाणे, नवी मुंबई आणि मीरा भाईंदर शहरातील नागरिकांना भाजपच्या जाहीरनाम्यात त्यांचं म्हणणं आणि सूचना मांडता येणार आहेत। ठाणे लोकसभेसाठीचा जो जाहीरनामा तयार होणार आहे त्यासाठी लोकांच्या सूचना पुरेशा आधी मागवण्यासाठी आम्ही आज एका पोर्टलचं लॉन्चिंग केलेलं आहे आणि या पोर्टलच्या माध्यमातून लोक आपले विचार, आपल्या सूचना, आपल्या मनातले मुद्दे, त्यांच्या आशा आकांक्षा हे सगळं आमच्यापर्यंत पोहोचवतील। त्यानंतर ठाणे लोकसभेचा जाहीरनामा तयार होईल। अलीकडेच ठाणे लोकसभेचं गणित पाहिलं तर शिवसेनेचं पारडं जड मानलं जातंय। असं असताना पडद्यामागून घडत असलेल्या या घडामोडींवर शिवसेनेत अस्वस्थता निर्माण झाल्याची चर्चा आहे। ठाणे लोकसभा मतदारसंघाचा इतिहास पाहूयात। 2019 आणि 2014 शिवसेना राजन विचारे, 2009 राष्ट्रवादी काँग्रेस संजीव नाईक, 2008 शिवसेना आनंद परांजपे, 1996 ते 2008 शिवसेना प्रकाश परांजपे, 1989 ते 1996 भाजप राम कापसे, 1977 ते 1982 जनता पक्ष रामभाऊ म्हाळगी। हा इतिहास पाहता ठाणे मतदारसंघ हा खरं तर जनता पक्ष आणि त्यानंतर भाजपकडे होता, परंतु प्रकाश परांजपे आल्यानंतर तो शिवसेनेला सोडण्यात आला। त्यामुळे आमचा पारंपरिक मतदारसंघ आम्हाला परत मिळावा अशी मागणी भाजपकडून वारंवार केली जाते। दुसरीकडे परांजपेंपासून ठाण्यामध्ये शिवसेनेचं वर्चस्व राहिलंय, त्यामुळे अलीकडचा आकडा पाहता तो मतदारसंघ शिवसेनेलाच मिळावा अशी शिवसेनेची मागणी आहे। भाजपचा ठाण्यावर दावा का? रामभाऊ म्हाळगी, राम कापसे यांच्यासारख्या दिग्गजांनी गाजवलेला भाजपचा पारंपरिक मतदारसंघ। ठाण्यातल्या 6 विधानसभा मतदारसंघांपैकी 4 मतदारसंघात भाजपचे आमदार। कल्याण श्रीकांत शिंदेंसाठी सोडायचं असल्यास बदल्यात ठाणे देण्याची मागणी। शिवसेना 2 गटात विभागल्यामुळे सेनेच्या पारंपरिक मतांमध्ये फूट पडू शकते। सत्ता संघर्षानंतर राजकारण आणि निवडणुकांच्या दृष्टीनं ठाणे हा हॉटस्पॉट बनलाय। स्वतःच्या शहरामध्ये जो स्वतःचा बालेकिल्ला मानत नाहीत आता, कारण मी त्यांना सांगितलं चला मला 40 ठाण्यातून पण मी लढून जिंकून दाखवणार। ठाणेकर मला स्वीकारायला तयार आहेत का? असं म्हणत आदित्य ठाकरे यांनी दंड थोपटलेत, तर शिवसेना ही मुख्यमंत्र्यांच्या प्रतिष्ठेचं ठाणं इतक्या सहजासहजी सोडणार नाही हेही तितकंच खरं। पण भाजपच्या या मास्टर स्ट्रोकनं ठाण्यातील निवडणूक रंजक होणार यात शंका नाही। ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।